आमच्या जाखमाता देवीच्या मंदिरामध्ये चप्पल वगैरे एकटंच काढत आहे. तुम्हाला उठवलाच नाही तुम्ही. सगळे ग्रामस्थ मंडळ तसेच मुंबईकर मंडळ पण सर्व आलेत. नमस्कार लक्ष्मण सर, कशात कधी आलात तुम्ही? आम्ही आलो सकाळी आलो सकाळी. दोघं सगळे येत आहेत. तसेच आमच्या महिला मंडळ जरा 5-10 मिनिटं थांबा बघा इकडे पाया पडायला. आलात. आम्हाला आमची चहा कुठे आहे? आहे काय? नमस्कार मुंबईकर मंडळ, कधी आला तुम्ही? तर इथं आमचं हे मंदिर आहे जाखमाता देवीचं. अरे हो, बरे आहेत ना? मी पण बरं आहे. बरं काय तू येतोस गावाला जातोस निघून? गावाला येतो, यायला लागतं गावात. नाही काय नाही. बरे आहेत ना बाकी? अरे आम्ही हाव इकडे तिकडे जाऊ. आपल्या मंदिराचा आज आहे ना अभिषेक आहे. मस्त काम करतात पूरा. एक पिशवी द्या कचरा. सॉरी तुझा सगळे बरे आहेत ना आपले बाबा? बरे हो ना? हाय मुंबईकर मंडळ, कधी आलात तुम्ही? भरपूर दिवशी आलो. हां, आमच्या जाखमाता देवीचा अभिषेक आहे त्याच्याने आम्ही आणि मतांचं औचित्य सावली पूजा दोन्ही ह्याच्यामध्ये काय म्हणतात आलो. औचित्य सावून आम्ही दर्शन सुद्धा आलो. ठीक आहे. अरे महिला मंडळाचा फोटो काढायचा. अरे अरे भाऊ कसं आहे? महिला मंडळ गेला का सर्व?
तू करत असतो. नमस्कार. हे आमचं जाखमता देवीचं मंदिर आहे. पूर्वी आमचं याच ठिकाणी गावठाण होतं, पण काही कारणास्तव गाव जाळालं गेलं आणि मग काही माणसं इकडे टोकारड्यामध्ये गेली, काही माणसं कोणथऱ्यामध्ये आली. तर असं वास्तव्य झालं. पण आमच्या कोणथरे म्हणजे मशाची वाडी या गावानं या देवतेचं म्हणजे या देवतेची कृपा त्यांच्यावर होती म्हणून कोणथरे गाव अजूनही जरी हे देवस्थान जरी जंगलामध्ये असे आहे तरी पण कोणथरे गावचे सगळे ग्रामस्थ येऊन किंवा प्रत्येक सदस्य येऊन या देवाचं दर्शन घेत असतात. प्रत्येक पौर्णिमेला किंवा ज्या ज्या वेळेस आम्ही मुंबईकर इकडे येतो त्या त्यावेळेस या देवतेचं आम्ही दर्शन घेत असतो. या आमच्या गावाला मशाची वाडीच नाव होतं, पण कालांतराने आम्ही चेंज केलं, कोणतरी झालं. पण आजही आमच्या या जाखमता देवीच्या नावानं भजन मंडळ आजही जे प्रस्थापित झालेलं आहे आजही त्याच नावानं भजन मंडळ आमचं कोणतरी गावामध्ये आहे. तसंच आमचं क्रिकेट मंडळ सुद्धा जाखमताच्या देवीने चालतो. तिचं आमच्या भजन मंडळ आणि क्रिकेट मंडळ असणारी छत्रछाया कृपाप्रसाद हा आम्हाला प्रत्येक वेळेस खेळत असताना किंवा देवाचं नाव घेत असताना फार विशेष सामर्थ्य प्राप्त करून देत असतो. आणि हा वारसा आम्ही का जतन केला तर हे जागृत देवस्थान आहे. कारण ज्या ज्या वेळेस पूर्वी प्रसंग यायचे त्या त्यावेळेस ह्या देवाला येऊन जुनी जाणकार मंडळी विचारणा करायची की काय करायचं नक्की. त्यावेळेस तो देव नक्कीच तिथे कळा देऊन आम्हाला तो बरोबर मेसेज पोचवायचा आमच्यापर्यंत. असं सगळं वास्तव्य होतं. आणि या ग्रामदेवताची कृपा या आमच्यावर कायम आहे. आता काही पुराणात लिहिलेलं आहे की जाखमता देवीला वरती छत्र चालत नाही, पण आता नक्कीच आम्हाला इथे ते वास्तव्य जाणवतोय आणि ते आम्ही तिची अनुभूती घेतोय. नक्कीच त्या जाखमता देवीच्या या परिसरात असणारी झाडं येणाऱ्या काही नैसर्गिक आपत्तीमुळे तुटली गेली, पण एक झाड अजूनही इथे शाबूत आहे आणि त्या झाडाची सावळी त्या देवी आहे ना बरोबर त्या झाडाखाली. म्हणजे नक्कीच देवाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा जो साशिवटा म्हणतात तो आजही त्या देवाने ते जतन करून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. या अशा प्रकारे सगळं देवाचं जे सामर्थ्य असतो की देवाचे जे त्याचं अधिकार असतो तो देव बरोबर सांभाळून ठेवत असतो. फक्त आपण या दृश्यात वावरताना त्याची जाणीव घ्यायची असते. आणि असंच जर जाखमता देवीचं जर आता काही ठिकाणी मंदिरं सुद्धा झालेली आहेत, पण जर भविष्यामध्ये जर इथे मंदिराची उभारणी करण्यात आली, आता समजा वास्तू तर चांगली झालेली आहेत बसण्यासाठी, पण भविष्यात जर मंदिर देवीसाठी बांधण्यात आलं तर देवीलाच विचारणा करून म्हणजे देवीलाच गारणं घालून ते मंदिर बांधण्याची सुद्धा आमच्या कोणथरे वासियांना देवतेने तिथे सामर्थ्य उभं करून द्यावं एवढं मी देवीच्या चरणी गारणं विनंती करतो. आणि जी कोणतरी ग्राम असेल ज्या ज्या वेळेस आपल्या दर्शनाला येतील किंवा आपल्या देवीच्या अखंड आशीर्वाद राहो ही देवीचरणी प्रार्थना करतो. आमचे सगळे ग्रामस्थ आलेत हे तुझ्या छत्रछायेखाली राहावे ही प्रार्थना. तर मित्रांनो मी शुभम. आजची व्हिडिओ हा बघा लक्ष बघा असं खातं. चल आता येतोच ना काय बोलतोय. अरे मीच जातोय का ताई आणि मी. सोना ये माऊली
जोडिलेच जाते जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा जनाईच्या घरी जोडिलेच जाते जनाईच्या घरी जोडिलेच जाते जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा चोकोबाच्या घरी देवा झाला सिमार 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 जोडिलेच दोरे पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच दोरे पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच दोरे पांडुरंगा जनाईच्या घरी जोडिलेच जाते जनाईच्या घरी जोडिलेच जाते जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा नाथाच्या घरी देवा झाला शिकोळी 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 वाहिलेचे पाणी पांडुरंगा पांडुरंगा वाहिलेचे पाणी पांडुरंगा वाहिलेचे पाणी पांडुरंगा जनाईच्या घरी जोडिलेच जाते जनाईच्या घरी जोडिलेच जाते जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिलेच जाते पांडुरंगा खूप पश्चिमी असं वातावरण आहे कारण आपल्या जाखमाच्या देवीच्या मंदिराचा अभिषेक होता आणि मस्त मंदिर झालं माझ्या वाटतं आज खूप मुंबईकर मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ सगळेजण आलेत आपल्या देवीच्या दर्शनाला आणि आपला हा आर्यन भाऊ पण आला आहे सर्वजण आलेत आणि खूप मस्त आहे आणि पश्चिमी वातावरण भजन होत आहेत सर्व काही होत आहेत आणि ठीक आहे आपण कंटिन्यू राहू या व्हिडिओमध्ये या Aku ni lah kata.
फोटो काढ मला इथे हा आणि ऐकत आमच्या पोरीला काय मारतात तुला व्हिडिओ मध्ये घेईन काय वहिनी मुंबई करमंडल तुमच्या आलेत मुंबई करमंडल बोलणी केली, संवाद साधला. आपल्याला काय ते शक्य होत नव्हतं, परंतु यावर्षी मात्र आपणही मनावर धरलं आणि त्यांच्याकडे मी जे शब्द दिले त्या शब्दाला सगळा उकार केला. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बांधकामासाठी पाणी पाहिजे होतं, पाण्याची व्यवस्था ही त्याने दिली. त्या बिल्डिंगसाठी ते आपल्याला लाईट पाहिजे होती, ती त्याने अगदी स्वेच्छेने म्हणाले की तुम्हाला लागेल त्या वेळेला घ्या. आणि तशा पद्धतीने आपल्याला अनेक पद्धतीने सहकार्य केल्यामुळं आपलं या देवालय उभं राहिलं आहे. समोरची त्यांची एक आणखी पुढची इच्छा आहे ती आपण नंतरच बोलणार आहोत. आता काय बोलून त्याचं पूर्णत्व गेल्यानंतरच आपण त्याचं हे करू. पण हे त्या महादेव खेरटकर आपले मित्र आणि परिचयाचे टोकारड्या गावचे असून सुद्धा आपलं देवालय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण उभा करू शकलो तर त्यांच्या सहकार्यामुळे अशा व्यक्तींचा आपण कोणतरी ग्रामस्थांच्या वतीने एक छोटे कानी का होईना पण शाल श्रीफळ देऊन सत्कार केले होत. तर या ठिकाणी मी किसनबाई आत्माराम अडिते आणि भागोजीबाई हिरुगुरुजी यांना विनंती करतो की आपण महादेव खेरटकर यांचा आपल्या ग्रामस्थांच्या वतीने छोटे कानी का होईना हा सत्कार करावा. महादेव खेरटकरांना याने विनंती करतो की आमच्या या छोटे कानी स्वागताचा आपण स्वीकार करू. आणि सांगायचं एक राहून गेलं की या ठिकाणी आपण जे आता हे फरशी बसवलेली आहे हा सुद्धा त्यांच्याकडे एक शब्द टाकला होता की बा तुमच्याकडून काय हातभार लागेल का, तर ते म्हणाले काय लाजीचं काय असेल ते मी बघेन. असं आपल्या महादेव खेरटकरांचा सत्कार होत आहे. त्या व्यक्तीला मी विनंती करतो टाळ्या वाजवा अरे ये किसी तू बाबा सगळ्यात फोटो पाहिजे तू फोटो काढतो ना तू स्वागत करा रे. होणाऱ्या सोयरे त्यांच्या छोट्या मुलासाठी त्यांची मुलगी त्यांचं सोयरे जमवणार आहे जमणे त्यासाठी आता आपल्याला परिसर बघण्यासाठी ते आपल्याकडे आले. योगायोगाने आपण सगळे या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. त्यांचंही या ठिकाणी आपण छोटे स्वागत करतो.